Fourth, start. Microchip, right? And once we get it, we fry it, stimulate it. Stimulate it next. ते लक्षात ठेवायचं कुठल्या नावाने आणि कुठल्या फोल्डर मध्ये सेव्ह झालेली आपली फाईल बिकॉज ती लागणार आहे. सी मेन मध्ये गेला. प्रोसेस सेम आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. ते सक्सेसफुल आलं. स्टॉप केलं. आता ह्याच्यामध्ये थोडं डिफरंट आहे. प्रोडक्ट मध्ये जायचंय. लेफ्ट क्लिक, बिल्ड मेन प्रोजेक्ट. त्याच्याने आपली हेक्स फाईल डाउनलोड होणार. इकडे सेव्ह एकदम माझ्या डेस्कटॉपवर मी ते फाईल सेव्ह केलेली वैद्यही फोल्डरमध्ये. तो असाइनमेंट 4 म्हणून त्याच्यामध्ये डिस लिस्ट मध्ये डिफॉल्ट मध्ये प्रोडक्शन मध्ये ही हेक्स नावाची फाईल जनरेट झाली म्हणजे आपलं बरोबर चालली प्रोसेस. आता विंडोज मध्ये जाऊन प्रोटेस्ट नावाचं सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे. फाईल, न्यू प्रोजेक्ट. असाइनमेंट 4. त्याच्यामध्ये क्रिएट स्कीमॅटिक डिफॉल्ट नेक्स्ट. क्रिएट पीसीबी डिफॉल्ट नेक्स्ट. क्रिएट फायर फॅमिली आपली काय आहे पिकेटिंग. कंट्रोलर 458 आहे. स्कीमॅटिक कॅप्चर्स मध्ये जायचं. हे आपला पिकेटिंग आलाय. आता पुढे आपल्या प्रॅक्टिकल मध्ये लीडचं प्रॅक्टिकल आहे. त्याच्यासाठी इथे पी मध्ये जायचं. इथे सर्च करायचं LPD. स्क्रोल इट. इथे 3-4 प्रकारचे त्यातल्या त्यात रेड सिलेक्ट करायची. लेफ्ट क्लिक ओके. इथे दिसती आलेली. आता मला ती लीड घ्यायची इथं प्लेस करायची. 33 नंबर लीडला जॉईन करायचं. आपल्या लीडला ग्राउंड जॉईन करायचं. ग्राउंड सिलेक्ट करा आणि टर्मिनल मोड्स ग्राउंड. ग्राउंड प्लेस झाला. कनेक्शन झालेलं आहे ह्याचं. आता ह्याच्यावरती लेफ्ट डबल क्लिक फोल्डर्स मध्ये जायचं. नेक्स्ट वरती बघायचं जिथं आपण सेव्ह केलेली ती फाईल. असाइनमेंट 4 मध्ये डिस लिस्ट मध्ये प्रोडक्शन मध्ये बाय डिफॉल्ट हेक्स फाईल बनलेली ती घ्यायची. 4th प्रॅक्टिकलची ओके. हे झालं प्रोग्राम सगळं रेडी. जॉईन करायचं त्या इथे.